नमस्कार. रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्याच्या सेक्शनमध्ये अनेक पदार्थ लोकप्रिय होत चाललेले आहेत. जसं की इडली, डोसा, उडीद वडा, सांबर असेच अनेक पदार्थ लोकप्रिय होत चाललेले आहेत. तशाच पद्धतीचा आणखी एक सध्या खूप जास्त लोकप्रिय होत चाललेला नाश्त्याचा प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा पदार्थ अतिशय पौष्टिक आणि पोटभरणीचा सुद्धा आहे. तो म्हणजे राजस्थानी दालबाटी. करण्यासाठी अतिशय सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या रेसिपीचंच नाव आहे दालबाटी. तर त्यासाठी जी डाळ लागणार आहे त्यासाठी मी 2 चमचे तुरीची डाळ, 1 चमचा मुगाची आणि 1 चमचा मसुराची अशा तिन्ही प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. त्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. त्यानंतर 1 ग्लास यामध्ये पाणी घातलं, चिमूटभर हळद आणि थोडंसं तेल. तेल का टाकायचं तर आपण कुकरमध्ये किंवा कुठल्याही भांड्यात आपण डाळ शिजायला टाकली की ती उतू येते आणि त्यामध्ये पाणी बाहेर पडतं. तर ते पाणी बाहेर पडू नये यासाठी तेल टाकायचं. ते पाणी बाहेर पडलं की आपला गॅस खराब होतो, किचन कट्टा खराब होतो. त्यामुळे तेल टाकायचं. आपलं काम पण सोपं होतं. त्यानंतर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाटीसाठी जे पीठ लागणार आहे ते तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आपलं बाटीचं जे पीठ आहे ते रेग्युलर पिठासारखं नसतं. थोडंसं खरबरीत किंवा थोडं जाडसर असं असतं म्हणून रवा वापरला आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा. तो यामध्ये ॲड करायचा. नंतर पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चिमूटभर हळद. हळदीमुळे आपल्या बाटीला कलर खूप छान येतो. त्यानंतर कोमट पाणी करायचं आणि या कोमट पाण्यामध्येच आपलं हे जे बाटीचं पीठ आहे ते मळून घ्यायचं छान घट्ट. जास्त सैलसर मळायचं नाही, कारण जास्त सैलसर मळलं तर आपल्या बाटीला लेयर्स आणि ती खुसखुशीत होत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही असं पीठ मळून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल टाकून याला आणखी एकदा छान असं मळून घेऊन साईडला 20 ते 25 मिनिट भिजण्यासाठी ठेवून घेऊ. त्यानंतर आपलं कुकरसुद्धा रेडी झालेलं आहे. तर तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या केल्या की आपली डाळ बघू शकता किती छान शिजलेली आहे. त्यानंतर थोडीशी आपली डाळ एकसंध व्हावी म्हणून थोडी स्मॅश करून घ्यायची. यामुळे आपल्याला डाळीला एकसारखा दाटसरपणा येतो. तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला घट्ट पातळ किती हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं. जास्तही पातळ ठेवू नका. त्यानंतर आपण आता डाळ तयार करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवू. कढई गरम झाली की त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे ॲड करायचं. जिरे आणि मोहरी छान फुलू दिली की आपल्या भाजीला एक प्रकारची टेस्ट येते. त्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट टाकायची 1 चमचा. त्यानंतर कांदा, त्यानंतर कढीपत्ता हे छान परतून घ्यायचं 1 मिनिटभरासाठी. कांदा छान गोल्डन कलरवर येऊ द्यायचा, जास्त कच्चा पण ठेवायचा नाही. हे छान परतलं की त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आणि टोमॅटो लवकर शिजावा किंवा लवकर मऊ व्हावा यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. टोमॅटोमध्ये शिजण्यासाठी मीठ टाकलं की लवकर पटकन शिजतो आणि आपला गॅस पण वाचतो. त्यानंतर टोमॅटो छान शिजला की त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. तुम्ही सांबर मसालाही वापरू शकता. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व एकजीव हो यासाठी थोडंसं पळीनं असं स्मॅश करून घ्यायचं, कारण एकजीव होतं. त्यानंतर आपलं छान तडका बसला की यामध्ये आपण जी डाळ मिक्स करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची. त्याला छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं, कारण सगळं एक मिक्स करून घेतलं की आपले सगळे पदार्थाची जी चव आहे ती पूर्ण आपली जी डाळ आहे किंवा कुठलीही भाजी त्यामध्ये उतरते. त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याला लो टू मिडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छान अशी उकळी काढून घ्यायची. तर बघू शकता किती छान उकळी आलेली आहे आणि रंग आणि तरीसुद्धा किती छान आलेली आहे बघू शकता. तर इथं मी तेलही जास्त वापरलं नाही, कारण आपल्याला पौष्टिक नाश्ता खायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या वरणाला कलर आणि तरी किती छान आलेले. कोणतंही काम पेशन्स ठेवून केलं किंवा थोडंसं आपल्याला हे वेळ घालून केलं तरच आपले काम कोणतंही असू द्या, रेसिपी किंवा कुठलंही काम असेल तर ते छानच होतं. तर मग आपण जे पीठ तयार करून घेतलं तर छान असं एकदा मळून घ्यायचं आणि आपण दररोज चपातीच्या साईजला जे आपण गोळा तयार करून घेतो त्या साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आणि ते छान गोळे तयार करून घेतले की आपण थोडंसं तेल, कारण आपण इथं लाटताना आपल्याला पीठ वापरायचं नाही म्हणून थोडंसं तेल 1 चमचाभर लावायचं आणि हे छान आपल्या चपातीच्या साईजचं किंवा थोडंसं
जाडसर असं लाटून घ्यायचं. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी छान अशी जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही, आपण जशी रोज मीडियम चपाती लाटतो तशी मी इथे चपाती लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ह्या चपातीला वरून थोडंसं तूप लावायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता. छान असं पूर्ण चपातीला तूप लावून घेतलं. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं. कारण असं फोल्ड केल्यामुळे आपल्या बाटी जी आहे त्याला लेयर्स पण पडतात आणि खुसखुशीत होते. त्यामुळे असं लेयर्स पडण्यासाठी करून घ्यायचं फोल्ड करून मधून. आणि त्यानंतर छान व्यवस्थित एकसारख्या आकाराच्या बाटी कट करून घ्यायच्या. जास्त मोठ्या केल्या तर त्या लवकर शिजणार नाहीत किंवा मधून थोड्याशा कच्च्या राहतात. त्यामुळे जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त छोट्या पण नाही. आणि त्या कट केल्यानंतर जास्त त्याला हे करायचं नाही, प्रेस करायचं नाही. जसे लेयर्स पडले तसेच राहू द्यायचे. तर अशाच पद्धतीने आपल्या सगळ्या बाटी तयार करून घेऊ. त्यानंतर ह्या बाटी आपण अप्पे पात्रात शिजवणार आहोत. त्यामुळे अप्पे पात्राला छान असं तूप लावून घ्यायचं. कारण आपल्या बाटी चिटकू नयेत किंवा खालून हे होऊ नये म्हणून थोडंसं अप्पे पात्राला तूप लावून घ्यायचं. आणि ह्या सर्व प्रकार ज्या बाटी केलेल्या आहेत आपण छान प्रकारे यामध्ये ठेवून घ्यायच्या. एकसारख्या ठेवल्या की छान वाफतात आणि हे होतात. आपल्याला पौष्टिक नाश्ता खायचा, त्यामध्ये आपण तळून घेणार नाहोत, इथं वाफवून घेणार आहोत. जास्त हाय फ्लेमवर पण वाफवायच्या नाहीत. तर इथं मी इंडक्शनवर वापरते आहे. तर हे 2200 वॅटचं आहे. तर 2000च्या कमीच वॅटमध्ये आपल्याला बाटी वाफवून घ्यायच्यात किंवा त्यापेक्षा कमीही. तर इथे मी 1500 वॅटच्या ह्याच्यानुसार वाफवून घेतलेले आहेत. तर बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या बाटी किती छान वाफवलेल्या आहेत. 2 ते 3 मिनिट झालं की छान असं एकदा पलटी करून घ्यायच्या, कारण करपणार नाहीत. जर तुम्ही तशाच ठेवल्या तर त्या एक साईडने करपताल आणि एक साईडने तशाच राहतील. म्हणून 2-3 मिनिट झाले की छान एक साईडने उलटी पलटी करून घ्यायच्या आणि नंतर झाकून ठेवून आणखीन 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायच्या. 3 ते 4 मिनिटानंतर आपल्या बाटी किती छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही. थोडा वेळ थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण आता सर्व करायला घेऊ. तर छान आपली अशी एकसंध घट्ट एकदम तरी आलेली डाळ तयार आहे. तर ती आपण या वाटीमध्ये घेऊ. आणि राजस्थानमध्ये खूप जास्त गरमी किंवा ऊन खूप जास्त असतं, त्यामुळे तिथे तूप खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. तर यावर मी छान असं थोडंसं तूप टाकणार आहे बाटीवरती, किंवा तुम्ही त्या वाटीमध्ये सुद्धा बुडवू शकता. त्या बाटी ज्या आहेत त्या आपण तुपामध्ये बुडवून सुद्धा घेऊ शकतो. तर इथं मी वरून टाकलेलं आहे. तर आपल्या बाटी किती छान लेयर्स आणि आतपर्यंत पूर्ण शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता. अशा छान वरणामध्ये पूर्ण मिक्स करायच्या. त्यानंतर वरून थोडीशी तुपाची धार आणि आपल्या बाटी खाण्यासाठी रेडी आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघू शकता बाटी किती छान मस्त झालेली आहे, एकदम खुसखुशीत आणि टेस्टी. धन्यवाद.